होते कधी. नेटवर्क काहीतरी problem. आता लागला. आला आता का? व्यवस्थित येतं ऐकू? हम्म. बरं. नारायणं जगतो तदेवं सर्वज्ञं अच्युतं अपेत समस्त देवशं प्राणन्य सर्व तदचित् परमेश्वरस्य साक्षात् अधीश्वरं यां शरणं ब्रह्मन् हरिः ओम् ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह विद्युतं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ओम् तिसरा अध्यायातलं हे चालू म्हणजे थोडं पुढे गेलो होतो आपण, अवकाश प्रद वगैरे चाललं होतं सुरुवातीपासून. ते जरा तिथंच बंद झालं. हम्म. संकर्षणश्च प्रद्युम्नस्तत्र भोक्तृषु संस्थितो भोक्तृशक्तिप्रदो नित्यं भोक्तारौ च विषयः वासुदेव नारायण वासुदेव हे दोन झाले. आता संकर्षण प्रद्युम्न हे दोन रूपाने परमात्मा अन्न रूपाने आहे म्हणून सांगितलं ना तेव्हा. तर अन्न म्हणजे सगळे भोक्तृ म्हणजे जितके भोगणारे भोजन स्वीकार करणारे आहेत त्यांच्यामध्ये संकर्षण आणि प्रद्युम्न रूपाने परमात्मा राहत असतो. आणि सगळ्या लोकांना भोक्तृशक्ती प्रदौ नित्यम भोजन करणारे जे लोक आहेत त्यांना जी शक्ती आहे ती शक्ती देणारे हे दोघं आहेत, संकर्षण आणि प्रद्युम्न. भोक्तारौच विशेषतः भोक्ताला शक्ती देणार आणि भोग घेण्याचं भोगण्याची शक्ती यावी, खायची ही शक्ती असावी लागते आणि खायला पण यावं. नुसती शक्ती असली तरी तुम्हाला भूक जरी लागली तरी त्या भुकेला अनुसरून काय खावं हे बरोबर खावं ते प्रतिमा रूपाने परमात्मा खायला लावतो. खायची शक्ती येते आणि खायला लावतो. म्हणून भोक्तृ शक्ती प्रदो नित्यम भोक्तार उच्च विशेष उच्च म्हणून सांगितलं. म्हणजे भोक्त्याला शक्ती देणारे आहेत आणि भोक्ता भोग घेणारे देखील घेण्यासारखं करणारे देखील येतील. सगळं आहे खायला, काही नसलं तर काय करतात. खायची शक्ती आहे खायलाच काही नसलं तर तेही देखील करणारे प्रद्युम्न संकर्षण हे दोघं आहेत. नारायण आणि अनिरुद्ध पहिला आणि शेवटचा अनिरुद्ध तो भोग्य वस्तूशी समजतो. भोग्य असणारी जी वस्तू असते आता भात आहे चार आहे वगैरे असे सगळे भोग्य वस्तू आहेत. त्या वस्तूमध्ये राहून तर्पकऊ त्यांना पोषण करणारे त्या वस्तू तयार करणारे अनिरुद्ध रूपाने काय करतो, सगळे खाण्याची वस्तू तयार करतो त्याच्यामध्ये राहतो. नारायण ह्या रूपाने तर बघा त्यांना सगळ्यांना जे जे पाहिजे ते सगळं देणार. म्हणजे वस्तू जरी असली तरी देखील जी वस्तू आपल्याला पाहिजे ती वस्तू बरोबरपणे आपल्याला प्राप्त होणार हे त्या नारायणाच्या हातात. अनिरुद्ध रूपाने काय खाण्याची जी वस्तू असते ती त्या वस्तूच्या रूपाने वस्तूमध्ये तो राहतो आणि त्या वस्तूमध्ये राहून हे खावावर काम अशा तुझी बुद्धी आपल्याला देणारा अनिरुद्ध. आणि नंतर तर्पक म्हणजे त्यांना ते खाऊन संतृप्त करणारा जो आहे नारायण. तर्पकौ सर्व लोकांना तस्मात भोग्य चर्यतः म्हणून भोग्य देखील परमात्माच आहे. कारण आपण जे चरवण करतो स्टीविंग करतो चरवण करणे त्याची चरवण करण्याचं जे आहे काम नारायण रूपी परमात्मा करतो. आणि त्या वस्तूमध्ये आता साधारणपणे काही काही शंकरपाळे किंवा तुमचे हे करतात कडक कडक असतात अगदी काही काही लोकांचे शेवया असतात, शेवया केलेले किंवा शंकरपाळे केलेले म्हणजे कडक असतात की दाताने चावायला येत खायसारखे तर असतात पण दाताने चावायला येत. तर तसे सगळे
प्रकार असतात ना, त्या भोग्य वस्तूंच्या मध्ये देखील अनिरुद्ध आणि नारायण ह्या रूपाने तिथं राहतो आणि तर्पक आहे, खायसारखं करतो, खायला यायसारखं करतो. ते दोघं परमात्मा ते दोन्ही रूप आहेत, नारायणी रूप काय आणि रूप अनिरुद्ध रूप काय. म्हणून त्यात भोग्य वस्तूमध्ये राहून खाण्यासारखे खाण्या एवढी योग्यता, खाण्यासारखी योग्यता त्यांची म्हणजे योग्य असणाऱ्याची वस्तू करतो. सगळ्या लोकांना त्याप्रमाणे सर्व रीतीने तर्पण करणारे दोघं आहेत, हे सगळे आहेत. अवकाश प्रदो नित्यम वासुदेव. आकाशामध्ये राहून अवकाश म्हणजे खाण्याच्या वस्तूमध्ये आणि एक वस्तू झाल्यावर दुसरी वस्तू खायसाठी अवकाश लागतो की. त्या अवकाशाला आणून देणारा आकाशामध्ये असणारा वायुदेव. अवकाश प्रदो नित्यम वासुदेव नभस्थिता. एवं पंचात्मकं विष्णू यो उपासते सदैव. जो कोणी याप्रमाणे 5 रूपांनी विष्णू परमात्म्याची उपासना सारखी करतो, त्या सगळ्या लोकांना परमात्मा अवकाशही आणून देतो, वस्तूही आणून देतो. वस्तूमध्ये खाण्याची योग्यता देखील त्याच्यामध्ये वस्तू किंवा खाण्यासारखी योग्य देखील करतो. हं? हे सगळं तर्पण भोजन करून देण्याचा तर्पण. तर्पक म्हणजे काय? भोजन करणारा, संतर्पण करून देणारा. अशा रीतीने पंचरूपाने परमात्मा त्याच्यामध्ये राहतो बरं का. संकर्षणस्तत्र भोक्तृ संस्थितो भोक्तृ प्रदो नित्यम भोक्तारौ च विशेषतः नारायण बुद्धौ योग्य वस्तुषु संस्थितौ. तर्पकौ सर्वलोकानां तस्मात् भोग्यो न चर्व्यतः. चर्व्यतः म्हणजे चरवण करणे. चरवण म्हणजे चिविंग करणे. तोंड हलवून असं चावावं की. नुसतं आपलं तोंडात घातलं तर जावं काय, जातं काय ते. चरवणही करावं लागतं. म्हणून तर्पक म्हणजे शब्दाचा अर्थ चर्व्यतः. चर्व्यतः हा शब्दाचा अर्थ जाणून घ्या. चरवण करणे, चिविंग करणे. हम्म हे सगळं अवकाशप्रदो नित्यम. एक झाल्यावर दुसऱ्या गोष्टीला पुन्हा खाण्याचा चरवण करण्याची अवकाश म्हणजे वेळ, अवकाश तो देणारा देखील वासुदेव आहे, आकाशात राहत असतो. एवं पंचात्मकं विष्णू उपासते सदैव त्या पंचरूपाने विष्णू परमात्मा असतो अशी जाणीव ठेवून जो कोणी उपासना सारखी केव्हाही आपण खाताना पिताना उपासना करत असतो की नाही. अवकाश प्रदस्सोपी सजातीनां भविष्यती. आपल्या लोकांच्या साठी मात्र अवकाश देणारा असा आहे. आपल्या लोकांना म्हणजे काय? आपल्यासारखी जात असणारे मनुष्य लोक, त्या सगळ्यांना अशी अवकाश देणारा तो परमात्मा. भोक्ताच्या आप्याय भोक्ताच आप्यायकः चैव. आप्यायकः म्हणजे काय? आप्यायित करणे म्हणजे पूर्ण रीतीने माखणे सगळीकडून खालून वर सगळं माखणे, त्याला आप्यायन करणे म्हणतात. आता जसं एक पोळी असते, नुसती पोळी खाल्ली तर त्या पोळीला जे लावायची वस्तू असते की ती वस्तू सगळीकडून असं थपथप वर्णाने किंवा चटणीने वगैरे कशाने तरी होईना आप्यायित करावं लागतं. आप्यायित करणं म्हणजे त्याला ते माखलं जायला पाहिजे, सगळीकडून लागावं, मग ते खायला बरं वाटत. तसं या सगळ्या गोष्टी वस्तूच्या खाण्याच्या वरून सगळं दाखवून दिलंय. आणि जे प्रतिमा शंकरकृष्ण वासुदेव नारायण परमात्मा कशा रीतीने आपल्याला सगळा भोग भोग आणून म्हणजे भोग तयार करून देत असतो ते दाखवलं. भोक्ताचाप्याय आप्यायकः तस्य विष्णू प्रसाद. विष्णू परमात्म्याच्या प्रसादामध्ये त्याला सगळं आप्यायित होत होतो. खायची वस्तू पूर्ण रीतीने त्याला प्राप्त होते. तर हे आता देखील म्हणता येतं आपण जे काही वस्तू खातो ते सगळं आपल्याला पचन व्हावं की नको. जी वस्तू आपल्याला पचन होत नाही अशी वस्तू तुम्ही खाल्ला, एखाद्या वेळेस काय असते, वस्तू असते त्या वस्तूमध्ये काय असते म्हणजे चांगली वस्तू असते, खायची वस्तू असते, पण त्याला काहीतरी दूध आहे, दही वगैरे आहे, नासलेलं फुटलेलं वगैरे असं लागलं तर
ते तुम्ही खाल्ल्यावर ते पचन होईल का तुम्हाला? नाही. अगर तर ते खाल्लेली वस्तू जी आहे पचन व्हावी की, म्हणून त्याला सगळे करून आप्यायित करणे, जे खाल्लेलं जे आहे पचायसारखं करणे पडा, हे देखील त्या परमात्म्याच्या हातात आहे. अनिरुद्ध प्रद्युम्न संकर्षण वासुदेव नारायण रूपी परमात्मा तर करतो का, अवकाश देणारा देखील तो परमात्माच आहे. कृष्ण परमात्म्याच्या प्रसादामुळे सगळं होतं बरं का. ब्रह्मेंद्राद्या सजातीय पदयोग्या अमुष्य, ब्रह्म रुद्र इत्यादी सगळे जितके स्वतःच्या जातीचे लोक आहेत की नाही, त्यांना त्यांना ते पद जे प्राप्त होतं ते देखील त्या परमात्म्यामुळेच त्यांना प्राप्त होतं. ब्रह्मदेव रुद्रदेव इत्यादी सगळे हे आपल्या आपल्या स्थानामध्ये जे राहतात आणि तिथे राहण्याची योग्यता देखील त्यांना आणून देणार हे भगवान परमात्म्याच्या हातात आहे. योग्य उपासनस्य, उपासना करण्यासाठी योग्य असणारे सेवता शिव तदन्नी हे सगळे उपासना करण्यासाठी योग्य असतात. योग्यता आपल्याला आणून देणार. बाकीचे देवता देखील असतात. ते कोणते अग्नी, पाणी वगैरे सांगितलं तुझे, ते सगळे देवता देखील काय करतात, ज्ञान मात्र पण ज्ञान देण्यासाठी कारणीभूत असतात ते. काही लोक भोग देण्यासाठी कारणीभूत असतात, तर काही ज्ञान देण्यासाठी. म्हणून बुभुक्षितम न प्रतिभाती किंचित, शास्त्र सांगतो, जो भुकेला माणूस असतो त्याची बुद्धी काम करत नसते. हा, बुभुक्षितम न प्रतिभाती किंचित, भुकेल्या माणसाला ज्ञान राहत नसते. जसं परीक्षित राजा, हा, गेला होता हंटिंगला गेला, दर्या करायला गेला, आणि कोण गेलेला असतंय, कुठं पाणी भेटत नाही, खायला भेटत नाही, ती अवस्था होती त्याची. हा 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 करत तो शमीक महर्षींच्या आश्रमामध्ये येतो. आणि त्या शमीक महर्षीच्या आश्रमामध्ये आला असताना त्या शमीक महर्षी ध्यानमग्न होऊन धारणेमध्ये बसलेले असतात. त्यावेळेस त्याच्या डोक्यामध्ये ही कल्पना येत नाही की तो धारणा करत आहे, तपश्चर्या करत आहे. त्याच्या डोक्यात काम येत नाही, ते म्हणजे तो बुद्धी ज्ञान त्याला राहत नाही. आणि मग त्यामुळे काय करतो तो, हम्म, भुकेला असतो, बुद्धी काम करत नसते. हा आलं रागाच्या वरामध्ये, मी आलो या ढोंग करत आहे असं आहे तसं म्हणून मृत सर्व त्याच्या गळ्यामध्ये घालतो. परीक्षित राजा आहे ना, परीक्षित कथिता कथा आहे, भागवतात कथा आहे बरं का. तर याकरता नुसतं खाण्याची योग्यता आणणे किंवा खाणारे पदार्थ, खाण्याचे पदार्थ मिळणे एवढं कामाला येत नसतंय. त्याच्याबरोबर ज्ञान देखील लागतं बरं का. म्हणून ते ज्ञान देणारे बाकीचे देवता असतात आपण सांगतो. तस्मित तस्मिन् यो अन्नं च अन्नादं च वेद हा वेदाः अस्मिन् अन्नादो जायते भवति अस्य अन्नम औषधी वनस्पतयो अन्नम. म्हणून हा अन्नम, जो अन्नाला अशा रीतीने समजतो किंवा अन्न देणारा तो परमात्मा आहे असं समजतो, हं, त्या अन्नामध्ये अन्न देणाऱ्यांच्या मध्ये देखील योग्य असणारा ठरतो. म्हणजे त्याच्यामुळे अन्न दान देणारा देखील तोच होतो. हो, ते अस्म अस्य अन्नम, आणि त्याच्यासाठी म्हणून सगळं अन्न, औषधी वनस्पती इत्यादी सगळे अन्न रूपाने येत असतात. वनस्पतयः अन्नम भवती, हे सगळे अन्न रूपाने समोर येतात. तर त्या परमात्म्याचा प्रसाद लागतो, अनुग्रह लागतो. प्राणभृतः अन्नादमौषधी वनस्पतींनी प्राणभृत वदंती. धारण करून राहणारे जे लोक असतात, ज्यांना प्राण धारण करून घेऊन राहायचं असतं, ते सगळे अन्नादम, अन्न भोजन खाणारा असा होऊन, अन्न खाणारा असा होऊन सगळ्या औषधी वनस्पती इत्यादी कामध्ये प्राणधारण करण्याची योग्यता आणून देणारे होतात. म्हणून तुम्ही जे काही औषधं वगैरे घेतात की नाही, ते आपल्याला पचत नसताना, काही हे झालं असताना त्यावेळेस औषधं घेतात. मग त्या औषधामध्ये तो गुण, म्हणजे आमचे आमका रोग दूर करण्याचे जे गुण असतात की नाही, ते गुण आणून देणार परमात्मा देव.
युद्ध प्रद्युम्न संघर्षण वासुदेव परमात्मा ह्या औषधींच्या वनस्पतीमध्ये इत्यादिकामध्ये राहून प्रत्येक प्राणी जे त्याच्यात प्राणधारी लोक असतात ते त्यांना प्राणधारण करण्याची योग्यता त्या वनस्पतीमध्ये सगळ्यांच्या मध्ये औषधीमध्ये इत्यादिकामध्ये परमात्मा देत असतो. म्हणून ते औषध लागू व्हावे लागतात. औषध न लगे मज लावून आहे नैषधीय चरित्रामध्ये ती जेव्हा दमयंती औषध खायला लागलेली असते की औषध घ्यायला काही खात नसते पीत नसते अशी अशक्त होऊन पडलेली असते तर तिच्या सखी तिला औषध आणून देतात. औषध आणले तर ती काय म्हणते, औषध न लगे मजला म्हणते. म्हणजे अरे मला औषध हे लोक काही कामात येत नाही, नलराजाच माझं औषध आहे असं म्हणते बरं का. तर वस्तूंच्या मध्ये देखील अशी योग्यता आणून देणं, प्राण धारण करण्याची योग्यता, थोडी कॅपॅसिटी त्याच्यामध्ये आणून देण्याचं काम ह्यांचंच आहे बरं का. ह्या परमात्मा अनिरुद्ध प्रतिनिधी संकर्षण वासुदेव परमात्मा पृथ्वी वायू आकाश आणि जल इत्यादिकामध्ये राहून अनिरुद्ध प्रतिनिधी संकर्षण नारायण परमात्मा देत असतो. उपनिषदाचं वाक्य आहे, प्राणभूतो अन्नादम औषधी वनस्पती प्राणभूतो वदंती. प्राणभूत अदंती, अदंती म्हणजे खातात. तेषां ये उभयतो उभयतो दंताः पुरुषस्य विहितास्ते अन्नादाः. त्या याकरता त्या लोकांचे जे भोजन करणारे प्राणधारी लोक आहेत त्या लोकांना उभयतो दंता अदंता म्हणजे दात हे जरी नसले तरी देखील दाताची आवश्यकता पडायची कारणच काय आहे तेच आहे. अनुविधान विहिता म्हणून त्याचं अनुविधान करण्यासाठी हे विहित आहेत. वरचे खालचे दोन्ही दात उभय होतात म्हणजे दोन्ही विहित होतात, योग्य ठरतात. तेषां य उभयतो दत्ता उभयतो दंताः पुरुषस्य अनुविधान विहिता असते अन्नादा. दात जरी दात काही खात नसतात बरं का, पण त्या दाताच्या द्वारे आपल्याला खायला मिळत असत. अस्मिन् अन्नादाः अन्नम इतरे पशवस्तस्मात्. इतर पशु लोकांना देखील त्याप्रमाणे अन्न प्राप्त करून घ्यावं लागतं, म्हणून त्यांना देखील अन्नाची आवश्यकता पडते. तर इतरांपासून अधीव म्हणून दुसऱ्या पशूंच्या मध्ये देखील राहून चरंती. चरंती म्हणजे भोग घेतात. ते सगळे खायसाठी म्हणून इकडं तिकडं चरायला जात असतात. आणि ते चरायला जातात ना, ते काय जे जे काही चरतात ते सगळं अन्नच. त्यांना ते अन्न रूपाने आश्चर्य जे आहे ते खायला मिळतं आणि त्याच्यासाठीच संचार करतात. इतरांपासून अधीव चरंती अधीव म्हणून सगळेजण अन्नासाठी म्हणून चरत असतात, चरायला जात असतात. ही अन्नाद होती म्हणून त्याच्यासाठी अन्नामध्ये अन्नाद असणारा देखील राहत असतो. अन्न जरी असतं तरी देखील अन्न खाणारा देखील परमात्माच असतो. म्हणजे अन्न खाणारा व्यक्ती कोणतरी पाहिजे असतो. जरी अन्न असतं तरी देखील अन्नाला भक्षण करणारा परमात्मा त्या ठिकाणी राहत असतो. म्हणून जे काही खातो ते परमात्माच खातो. याप्रमाणे तुला म्हणले ना, जे आपण खातो ते सगळं परमात्म्याला जातो. अन्नादो तधीव ही समान ते हे खरोखर समान असणाऱ्या लोकांना जे परमात्मा जसा आहे त्याच्यापासून झालेलं ब्रह्मदेवाच्या सारखे सजाती असणाऱ्या देवता मनुष्य वर्ग आहेत ते सगळे झाले. त्या मनुष्यांना पाहून त्यांच्यासारखेच पशु देखील होतात आणि त्यांना देखील दात असतात, खालते वरचे दात असतात. आणि ते दात कशासाठी असतात, भोग घेण्यासाठी असतात. जायते ये ही गोष्ट जो कोणी जाणतो त्या हिशोबाने जाणून स्वीकार अन्न भोग इत्यादी घेत असतो. त्याच्यावर अनिरुद्ध प्रतिनिधी संकर्षण परमात्मा नारायण परमात्मा अनुग्रह करत असतो सांगितलेलं आहे. संकर्षणश्च प्रद्युम्नो जंगमेर व्यवस्थित
संकर्षण रूपाने आणि प्रद्युम्न रूपाने जंगम लोक स्थावर जे असतात की नाही, स्थावर जंगम म्हणजे इममुवेबल थिंग्स, स्थावर, त्याच्यामध्ये संकर्षण आणि प्रद्युम्न रूपाने परमात्मा राहत असतो. नारायण अनिरुद्ध तो स्थावरांतर्गत प्रभू. नारायण आणि अनिरुद्ध हे दोघं स्थावर वस्तूंच्या आतमध्ये राहणार परमात्मा आहे. आणि तिथं राहून त्याला अवकाश आणून देणारे वासुदेव रूपी परमात्मा आहे. म्हणजे अवकाश द्यावं की ते जरी सगळं आणून तयार केलं तरी देखील खायचा अवकाश आहे त्याला मिळावं की, त्याकरता वासुदेव रूपाने परमात्मा निरंजन त्याला वासुदेव रूपी परमात्माला कोणतंही अंजन म्हणजे पाप वगैरे लागत नसतात बरं का. त्याकरता निरंजन रूपाने वासुदेव रूपी परमात्मा त्याचा काय लोकांना अवकाश आणून देत असतो. त्याचा अर्थ दाखवला. प्राणानाम भरणान नित्यम प्राणवृंदाम तद्धरे. आपल्याला आपला जे प्राण आहे ते प्राण आणून देणारा, पोषण करून आणून देणारा या रूपाने परमात्मा तिथं राहत असतो. म्हणून प्राणभृत, प्राण भरण करणारा, भरण करणारा म्हणजे भरणारा, प्राण आपल्याला आणून देऊन भरणारा, हो घालणारा देखील तोच आहे. ते परमात्म्याचं नाव आहे. आपल्या प्राणांना पोषण करणारा, खाऊ पिऊ घालणारा, चालवणारा दुसरा कोणी नाही बरं का, परमात्माच आहे. समृद्धय पुरुषोत्तम, त्या पुरुषोत्तमाला सोडून दुसरे कोणी नसतात. पोषणाच्य निधानाच्य एव औषधी नाम. पोषणात म्हणजे संग्रह करून एके ठिकाणी आणलं जातं, याकरता ओषण. उष प्रापणे, उष प्रापणे म्हणून उष म्हणजे काय, प्रापणे प्राप्त करून घेणे, जवळ आणून घेणे. म्हणून असं जवळ आणून घेतलं जातं. निधानाच, निधान रूपाने राहतात. निधान म्हणजे काय, त्या ठिकाणी राहतात, वस्ती करून राहतात. किंवा आपण आणून ठेवलं असताना उगी इकडं तिकडं पळून जात नाही. म्हणून औषधी हे नावाचं डेफिनेशन आहे बरं का. औषधी म्हणजे शब्द ऐकले, त्या शब्दाचं डेफिनेशन दिलेलं आहे आचार्य. पोषणाच्य निधानाच्य दैव औषधी नामक. पोषण करतात आणि निधान रूपाने राहत असतात. निधान रूपाने म्हणजे ते त्या वस्तूमध्ये हे आमचं कार्य करण्याची जी स्तोमता येते, ती स्तोमता त्याच्यामध्ये ठेवली जाते म्हणून औषधी. आता त्रिभुवन कीर्ती किंवा सूतशेखर मात्र आपण घेतोच. त्याच्यामध्ये त्रिभुवन कीर्तीमध्ये आणि सूतशेखर मात्रेमध्ये कोणतं निदान असावं, कोणती योग्यता राहावी लागते, ताप वगैरे दूर करण्याची योग्यता हे त्याच्यामध्ये राहणं, ते योग्यता त्याच्यामध्ये राहणं. आणि सगळे जितके गोष्टी त्रिभुवन कीर्तीमध्ये घालायचे वस्तू असतात ते सगळे जमा करून गोळी तयार करतो की नाही, पण त्याच्यामध्ये सगळीकडचा सगळ्याचा सार असतो. म्हणून त्याला ओषण म्हणतात. सगळीकडचा सार एक वटला जातो म्हणजे एका ठिकाणी केला जातो, म्हणून त्याला ओषण म्हणतो. उष प्रापणे, उष ऊर्जा, या उष प्रापणे धातूचा अर्थ आहे बरं का. आणि तसं प्रापणा करून आणून देतात आणि निधान रूपाने राहतात. म्हणजे कमी करण्याची योग्यता, स्तोमता त्याच्यामध्ये राहते. म्हणून याकरता औषधी. ही आपलं ज्याच्यामध्ये तशी योग्यता नसते, तसे घेतले गोळ्या घेतल्या, बुकलं तर चालत नसतं. त्याच्यामध्ये योग्यता राहावी लागते त्या औषधांच्यामध्ये. रोग निवारण करण्याची योग्यता, शक्ती, सामर्थ्य त्याच्यामध्ये लागतं, तरच त्याला औषधी म्हणतात. म्हणून त्याच्यामध्ये चवता नसते, तसल्या गोष्टीला औषधी म्हणत नसतात. आता पोषणाचं निधानाचं स एव औषधी नाम, म्हणून औषधी नाव देखील परमात्मा. वननीय पतित्वाच सएव ही वननोषधी. वननीय, वननीय म्हणजे काय, वननीय वन म्हणजे इकडं तिकडं जाणेपणा किंवा इकडं तिकडं सरकणेपणा.
न राहता एकवटून येणे, एके ठिकाणी एकत्रित होणे, ह्याला वनस्पती म्हणतात. म्हणजे एकत्रित होऊन येणेपणा आणि ते नियामक होतात. आता एखाद्या औषधामध्ये पाहिजे असलेले जे काही वनस्पतींचे गुण असावेत की नाही, ते सगळेच्या सगळे गुणस्पती गुण सगळे एकवटून एकत्रित व्हावे. ते एकत्रित नाही झाले तर वर्णनीय तो होत नाही, म्हणजे धारण करण्यास स्वीकार करण्याजोगे होत नाहीत. स्वीकार करण्याजोगे होतात आणि ते सगळं एकवटून येऊन त्यांच्या सगळ्यांच्यावर कंट्रोलपणा, नियमनपणा, पतित्व हे राहणे, ह्याला वनस्पती म्हणतात. वननीय होऊन पती असल्यासारखे त्यांच्यावर नियमन निग्रह करणारे देखील समजा राहावे लागतात. म्हणून याकरता वनस्पती. औषधी शब्दाचा अर्थ फोडून दाखवला. अच्छा, म्हणून वनस्पती ह्या शब्दाचा अर्थ देखील स्पष्टीकरण करून सांगितलं. अन्ये स्थित्वा, अन्नामध्ये राहून तृप्तिदत्वम, तृप्तपणा आणून देतो. तृप्तिदत्व, तृप्ती देणारा, तृप्ती देणारा देखील तो परमात्मा. तस्या अद्यत्वम अपि इष्यते, आणि तृप्त करणारा तो असतो म्हणून त्याला अद्यत्व म्हणजे खाण्याजोगेपणा येतो. खाण्याजोगेपणा वस्तूच्या मध्ये जे येतं, खाण्यासारखी होणंपणा जे आहे की नाही, तो परमात्मा त्या ठिकाणी राहतो आणि तृप्ती देतो. म्हणून अन्नामध्ये राहून परमात्मा अशी तृप्ती आणून देत असतो, सगळ्यांना तृप्त करत असतो. तस्य अद्यत्वमपि इष्यते. पुरुषस्य हरेर्येतु तदाकारेण समस्थिताः. परमात्मा हा सगळ्या पुरुषांच्यासाठी चांगल्या आकाराने राहून, चांगल्या रूपाने राहून त्या ठिकाणी परमात्मा काय करतो, सगळ्यांना संतृप्त करत राहतो. सगळे म्हणजे कोण? सगळे आले, देव, गंधर्व, मर्त्याद्या, देवता लोक, गंधर्व लोक, मर्त्य लोक इत्यादिकामध्ये संकर्षण रूपी परमात्मा त्या ठिकाणी राहून प्रद्युम्न या रूपाने, अनिरुद्ध रूपाने आणि नारायण रूपाने, वासुदेव रूपाने त्या ठिकाणी राहतो. आणि ज्यांना जे जे पाहिजे असते ते सगळ्या वस्तूमध्ये तो राहून त्याप्रमाणे त्या देवतांना संतृप्त करत. म्हणून देवतांना नैवेद्य दाखवायसाठी म्हणून ज्या ज्या देवतांना जे जे पदार्थ नैवेद्यासाठी योग्य असतात तसलेच पदार्थ त्यांना खाऊ घालावे. त्याला काय हो, खायचीच गोष्ट आहे की, म्हणून असं समजून की कांदे लसूण वगैरे देवतांनी खाऊ नये. देवतांनी खाऊ नये म्हणल्यावर ऋषिकरांनी देखील खाऊ नये, आणि त्यांच्या फॉलोअर लोकांनी देखील तसं खाऊ नये. आहे की रे? कोणतीही वस्तू त्याला काय खायची वस्तू की हो, तेही पण खायचीच वस्तू की म्हणून असं देऊ नये. त्यांच्यामध्ये योग्यता, अन्न खाण्यामध्ये जे अन्न ज्या लोकांनी खावं ते खाल्ल्या असताना तृप्ती प्राप्त करून द्यायला हवं. परमात्मा असतो तसलंच अन्न त्या लोकांना, त्या देवतांना, गंधर्वांना, सगळ्यांना त्या ठिकाणी संकर्षण रूपी परमात्मा राहून योग्य करतो. म्हणून प्रत्येक वस्तू योग्य ठरतात. काही लोकांना असते कलिंगड चालत नाही, न कलंजम बघते. त्याला कारण काय? म्हणजे वेद आहेत, करंज वगैरे इत्यादी खाऊ नाही असं सांगितलं. त्या लोकांना, ऋषिगणांना, गंधर्वांना, मनुष्योत्तमांना ते सगळे चालत नाहीत. ते काय हो, चांगलंच असतंय की सगळे लोक खातात की म्हणून तसं खायचं नसतंय. त्याच्यामध्ये ते योग्यता आणून द्या. प्रद्युम्न, अनिरुद्ध, वासुदेव, संकर्षण रूपाने परमात्मा त्यांच्या विवाहात्मक रूपाने राहतो. आकृतीरेव तो, पुरुषांच्या आकाराने ते सगळे त्या ठिकाणी राहत असतात. तौ भोक्तारो ते योग्यानां भोजका अखिल असते. तेच भोग घेणारे असतात, भोग्य असणारे व्यक्ती देखील तेच लोक राहत असतात. भोजक भोजक खाणारे लोक जे काय असतात त्यांच्यामध्ये देखील तेच राहत असतात.
नारायण अनिरुद्धौ तू तथा अन्य पशुषु स्थितो नारायण अनिरुद्ध या रूपाने राहत असतात. ह्या लोकांनी खायचं योग्य असणारी अशी वस्तू जी असते त्या वस्तूमध्ये सगळ्या लोकांनी राहतात आणि त्या लोकांचं जे भक्त असते ते खातात. आणि तेच पशुमध्ये देखील राहतात. जे गोष्टी आपण खाऊ नये ते पशूंनी खावी लागते. काही पशु खायसारखी गोष्ट असते त्याच्यामध्ये त्या पशूंना योग्य असणाऱ्या अशा वस्तू त्याच्यामध्ये वस्तुता आणून देणे, वस्तुपणा आणून देणे हे त्यांचे काम आहे. पशुषु स्थितो वृषभ अश्वादी रूपेण बैल आहे, घोडे आहे इत्यादी रूपाने तृप्तीदा वकील असते. त्या सगळ्या लोकांना तृप्ती देणारे देखील परमात्माच आहे. काही लोक काही गोष्टींमध्ये आहे वाहन, उपवाहन इत्यादी रूपाने त्यांच्यामध्ये राहतात. वाहन रूपाने वाहन वाहून नेणेपणा वाहनामध्ये राहत असतात आणि वाहनामध्ये वाहून नेण्यापासून राहून आधी खांद्यावर घालून, गळ्यावर घालून, खांद्यावर घालून, काणकावर घालून घेऊन जातात ना. वाहून घेऊन जातात ती बैलगाड्या वगैरे. म्हणून त्यांच्यावर चढणारे वेगळे असतात, त्यांच्यावर राहणारे वेगळे असतात, ते वाहून नेणारे वेगळे असतात. वाहन उपवाहनादीनाम आरूढारोह नरादया. आरूढ करून घेणारे काही लोक म्हणजे बसून घेऊन जाणारे, काही लोक असं काही वस्तू असतात, पशु असतात, काही लोक बसून जाणारे. यतः संकर्षण असते त्यांच्यामध्ये संकर्षण रूपाने वाहून घेऊन जाणारेपणा ती शक्ती आणून देणार आहे. प्रद्युम्न रूपाने जे आहेत त्यांच्यामध्ये तेवढं वर्चस्व आणून शक्ती आणून प्रद्युम्न तेषु संस्थितो ततस्थयोर्पि संचार. म्हणून त्या दोघांचाही संचार उपरी व भविष्यती किंवा वर वर राहत असतो. वर राहत असतो म्हणजे त्यांच्यामध्ये तिथं वाहून नेणेपणा यार म्हणजे खांद्यावर गळ्यावर राहावं लागतं. वर राहावं लागतं, खाली पायाखाली राहत नसतात. आकाश गो वासुदेव हा पंचमो अत्राप्युपास्यते. आकाशामध्ये राहणारा वासुदेव जे आहे पाचवा, तो देखील त्या पायामध्ये इत्यादिकामध्ये राहतो. वाहन आदी युतो व भुक्तो म्हणून वाहन इत्यादिकांनी युक्त असणारा देखील परमात्मा. मुक्त जाणाऱ्या लोकांना, मुक्त होणाऱ्या लोकांना जे आहे की नाही, तिथून वाहून तिथं वर मोक्षाला घेऊन जातो. असं समजून त्या परमात्म्याची उपासना करावी लागते बरं का. येतच उपासना ऐतरे संहितेमध्ये त्या भगवंताची अशा रीतीने उपासना करावी सांगितलं. ऐतरे संहितायाम हे ऐतरेय संहितेमध्ये असं सांगितलं आहे. वरच्या सगळ्या उपनिषदाचं भाष्यामध्ये आचार्याने विश्लेषण करून सांगितलं बरं का. आत्मशब्दाच आत्मशब्दाच म्हणून सांगितलं. काय म्हणतात, झालं का? हा, वेळ झाली. म्हणजे इथून 2-3 मिनिटं आहेत पण अर्धवट होईल मग पुढचं. इथून वेगळा विषय, प्रकरण वेगळा. हा, 3 मिनिटं आहेत तसे. हे आणि आपण आत्मशब्दाच न भूतमात्रम अत्र उच्यते हे सगळं सांगूया. एकूण तुम्हाला तुम्ही जे खातात, पितात, करतात, खाण्याच्या वस्तू म्हणजे योग्यता, भोग्यता वगैरे सगळं देणारे अनिरुद्ध प्रद्युम्न संकल्पना वासुदेव रूपी नारायण आहे. नारायण रूपी परमात्माच करतो हे समजून तुम्ही खा. आणि जे काही द्यायचं आहे परमात्म्याला समर्पण करायचं त्याच्यामध्ये देखील अशा रूपाने ते त्या देवतांना, ज्या लोकांना जे योग्य आहे ते वस्तू आणून द्यावे. अयोग्य असणाऱ्या वस्तू खाऊ नाही म्हणून शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून याकरता ते परमात्म्याने देऊ नका तुम्ही सांगण्यासाठी शास्त्र म्हणून न